हमने इसके ऊपर हाँ सर. दिसत आहे. हो सर, दिसतात पण ना वाकडे दिसतात. मोबाईल सरळ ठेवावं लागेल आणि एका वेळी ना 2-2 विद्यार्थी समोर आले तरी चालेल. हा, असं पण दिसतं. हा, आता ठीक आहे सर. अच्छा, 10वीचे कोण कोण स्टुडंट्स आहेत? हात वर करा मुलांनो. अच्छा, 2 जण आहेत. बेटा तुम्ही तुमची नावं सांगा आणि तुम्ही मोबाईल पासून थोडं लांब आहे ना, मग मोठ्याने बोला जरा. नाव सांग. अमन लक्ष्मणातराम. परत सांग, फक्त पुढचं नाव सांग बेटा. पहिले नाव अमन. अमन. हो मॅम. अच्छा बेटा, तुझं नाव सांग. वैष्णवी. अच्छा, अमन आणि वैशाली. अच्छा स्टुडंट्स, मला सांगा तुम्ही सगळेजण जे आहे ते तुम्ही किती व्हिडिओज पाहिले असतील आतापर्यंत? हे जे आपले ऑनलाईन शिकवलेले व्हिडिओज आहेत, जेवढे पाहिले तेवढेच. हा, 10 ते 15. 10 ते 15. बरं, ठीक आहे. कोणते कोणते विषयाचे पाहिले असतील बेटा? सायन्स, इंग्लिश, मॅथ. सायन्स, इंग्लिश, मॅथ्स. अच्छा, एक सेकंड. हा, सो मी हे म्हणत होते, सायन्स इंग्लिश पाहिले तुम्ही. अच्छा, गणित पण पाहिले? हो मॅम. अच्छा, मला तुम्ही पाहिले यापूर्वी कधी स्टुडंट्स? आठवते काय? नाही आठवते म्हणजे नसेल पाहिलं. इट्स ओके, काही हरकत नाही. अच्छा, मला सांगा तुम्ही जे जेवढे पण व्हिडिओज बघितले ते त्याच्यातून थोडं समजत होतं, जरा चांगलं समजलं, कसं समजलं की समजलंच नाही? जे खरं असेल ते सांगा बेटा. समजत होतं मॅम. थोडं मॅम. थोडं समजत होतं. कोणत्या विषयीची व्हिडिओ जी आहे तुम्हाला चांगली समजली या सगळ्यांमधून? कुठला विषय तुम्हाला वाटला की हा जरा जास्त समजतोय? मॅथ मॅम. मॅथ्सचा कोणता धडा आठवतो? एखादा धडा मॅथ्सचा शिकलेला? आठवत नाही मॅम. नाही आठवते. वैशाली, तुला पण आठवते? नाही आठवते. बरं, काही हरकत नाही. अच्छा, मला सांगा तुम्हा दोघांना आता 10वी नंतर कशात करिअर बनवायचंय? मॅम रिपीट करा मॅम, ऐकून आलं मॅम. मी म्हटलं 10वी नंतर तुम्हाला कशात करिअर बनवायचंय? काय घ्यायचंय तुम्हाला? करायचंय? आर्मी मॅम. ओ ग्रेट, तुला आर्मी मध्ये जायचंय. ठीक आहे. आणि तुला वैशाली? पोलीस मॅम. पोलीस मध्ये जायचंय तुला. ओके, ग्रेट. अच्छा, त्या सगळ्यासाठी मग काय काय करावं लागतं माहितीये तुम्हाला? हो मॅम. अच्छा, बरं, ठीक आहे. तसं तुम्हाला त्या गोष्टीवर पण पुढे जाऊन आपण गाईड करणार आहोत. ठीक आहे बेटा, आता आपण ना, अच्छा मला सांगा तुमच्या शाळेमध्ये काय आहे? कशावर व्हिडिओ बघितले? प्रोजेक्टर आहे की स्मार्ट टीव्ही आहे? स्मार्ट टीव्ही आता आला मॅम. अच्छा, स्मार्ट टीव्ही आता आलाय. मग त्यावेळी तुम्ही कशावर बघायचा? कम्प्युटरवर मॅम. अच्छा, कम्प्युटरवरती बघायचा. मग कम्प्युटरची स्क्रीन तर खूप छोटी असते, ते दिसायचं तुम्हाला सगळ्यांना आणि आवाज यायचा ऐकायला? नाही मॅम. हा, म्हणून ऍक्च्युली तुम्हाला व्हिडिओ समजले नाहीयेत. काय हरकत नाही बेटा, इट्स ओके. त्याच्यामध्ये तुमची काहीच नाहीये चुकी. ठीक आहे. आता ना आपण काय करूया, मी तुमच्या सरांशी बोलेल. अच्छा, तुम्हाला स्मार्ट टीव्ही चालवायला येतो कोणाला तुमच्यापैकी? हो मॅम.
ओके ग्रेट. स्मार्ट टीव्हीवर युट्यूब लावायला येतं? हो मॅम. हा, मग तुमच्यापैकीच ना मी सरांना सांगते कोणाला तर मॉनिटर बनवायला. तुमचं काय काम असेल माहितीये, युट्यूब वर जाऊन आपल्या चॅनल वरती सर्च करून, मी दाखवते आता कसं चॅनल वरती सर्च करायचं. चॅनल वरतीच आपल्या सर्च करून ना बरोबर त्या धड्याचा पहिला भाग, नंतर उद्या दुसरा भाग, तिसरा भाग, असं लाईनीमध्ये व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजतील. जसं आता बघा 10वीला पहिला धडा गुरुत्वाकर्षण आहे, एवढा मोठा धडा आहे तो, एका व्हिडिओमध्ये तर नाही कव्हर झालाय ना. नाही मॅम. म्हणून मग त्याचे खूप सारे भाग आहेत. मग भाग 1, भाग 2 असे लाईनीमध्ये बघचाल तर तुम्हाला समजेल. थांबा, युट्यूब वरती ना अजून एक नवीन बटन आलंय बेटा सर्च करण्यासाठी, मी दाखवते. थांबा, स्क्रीन दिसते माझी? हो मॅम. बघ चॅनल आहे इथे, यू कॅटोपल्ट फाउंडेशन सर्च केलं तरी हा लगेच चॅनल दिसतो, राईट. आधी बघ आपण इकडे व्हिडिओ सर्च करायचे, दिसतो माझा कर्सर कुठे बघितले, आधी सर्च करायचो आपण व्हिडिओ, है ना. आता इथे सर्च न करता, इथे व्हिडिओला न शोधता डायरेक्टली बघ इथे प्लेलिस्ट वरती क्लिक केलं आणि इथे दिसते हे आयकन, हे वालं सर्च बटन, अजून एक नवीन, हे आधी नव्हतं, दिसते हे वालं? हो मॅम. हे दिसतंय माझं ते बघा. हा, तर ह्याच्यावरती क्लिक केल्यावर आता जसं की बघा तुमचा पहिला चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षण, मी त्याला इंग्लिश मध्ये टाकते, तुम्ही मराठीमध्ये पण टाकू शकता. बघा इथे टाकलं ग्रॅव्हिटेशन आणि मी एंटर बटन दाबलं, मी लॅपटॉपवर आहे ना, एंटर बटन दाबलं, बघा दिसते सगळं आलं खाली. हे इंग्लिश मीडियमची प्लेलिस्ट आहे आणि इथे बघा तुमची मराठी मीडियमची पण आली असेल खाली, दिसते ही क्लास 10 गुरुत्वाकर्षण मराठी मीडियम. तर इथे बघा व्ह्यू फुल प्लेलिस्ट वरती क्लिक केलं की बघा इथे सगळे भाग दिसतील तुम्हाला. भाग 3 पार्ट 1 दिसते हे. तर असे ना हे लाईनीमध्ये बघितले ना तुम्ही, तर लाईनीमध्ये तुम्ही जर इथे इंटरनेटचा इश्यू असेल तर बघा इथे डाउनलोड पण करू शकता, डाउनलोड करून पण बघू शकता, इंटरनेट जर खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे, समजलंय बेटा? हो मॅम. अच्छा, ओके ग्रेट. ठीक आहे, आता 10वीचे जे स्टुडंट्स आहेत ते तुम्ही वर्गामध्ये जाऊ शकता. मी आता 9वीच्या मुलांशी 8वीच्या मुलांशी बोलते आणि ज्यावेळी तुम्हाला मग सर सांगतील तसं लाईनीमध्ये मग व्हिडिओज बघा. थँक्यू मॅम. 9वीचे मुलं. ओके, थँक्यू. नावं सांगा तुम्ही आपली. निकिता आहे मॅम. रेश्मा मॅम. अच्छा, ओके, निकिता आणि रेश्मा, बरोबर घेतलं ना मी नाव? ओके. अच्छा गर्ल्स, तुम्ही मला पाहिलंय कधी यापूर्वी? हो मॅम. अच्छा, मी काय शिकवलेलं खरंच पाहिलेलं आठवते का? बरं, ठीक आहे, काय हरकत नाही गर्ल्स. मला कळलं की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कम्प्युटरवर बघितलेलं, तर तुम्हाला नीट समजलंच नसेल. अच्छा, तुम्हाला एखादा कुठल्या विषयाचे व्हिडिओज थोडेफार समजलेले आठवतंय का? काय एखाद्या धड्याचं वगैरे? थोडा मॅम. कुठल्या धड्याचं नाव एखादं आठवते जो थोडासा तरी समजलेला? नाही आठवते. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. बेटा मला सांगा, तुम्हा दोघींना कशात करिअर बनवायचे 10वी नंतर? डॉक्टर मॅम. ओ ग्रेट. आणि तुला बेटा? नर्स मॅम. अच्छा, तुम्हाला माहितीये ना, डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर, नर्स बनायचं असेल तर 10वी नंतर सायन्स घ्यायला लागतं, माहितीये? आणि सायन्स मध्ये सगळं इंग्लिश मध्ये असतं, ते पण माहितीये? अच्छा, तर हे तुम्हाला सगळ्यांनाच मी सांगते, जे पण इथे विद्यार्थी आहेत बाकीच्यांना पण सांगा, खास करून ज्यांना सायन्स घ्यायचे 10वी नंतर.
तर त्या विद्यार्थ्यांना ना आतापासूनच शब्दार्थ पाठ करायची गरज आहे. तुमचं सायन्स आणि गणिताचं पुस्तक जर तुम्ही काढलं तर बघा कंसामध्ये इंग्रजी शब्द दिलेत त्यांचे. इंग्रजीमध्ये त्यालाच काय म्हणतात. जसं आता तुमचा पहिला धडा आहे गतीचे नियम, सायन्सचा पहिला धडा गतीचे नियम होता ना, कंसामध्ये बघा त्याचं नाव असेल लॉज ऑफ मोशन. नियमला लॉ म्हणतात है ना. तर हे सगळं तुम्हाला ना आतापासूनच पाठ करावं लागेल मुलांना. तर मग नंतर ना 10वी नंतर सायन्स घेतलं काहीच कळत नाही, समजणारच नाही मग काहीच. म्हणून आतापासूनच पाठ करावं लागेल. बरं ठीक आहे गर्ल्स. 9वीचे तुम्ही आता मी 10वीच्या मुलांना जे म्हंटले स्क्रीन शेअर करून त्यांना ते तुम्हाला पण एक्सप्लेन करतील तसं. पण तुम्हाला पण येतो स्मार्ट टीव्ही चालवायला? नाही येत? काय हरकत नाही, तुमचे टीचर्स शिकवतील. ठीक आहे बेटा, तुम्ही दोघी जाऊ शकतात. आता मी 8वीच्या मुलांशी बोलते. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. नाव सांगा. गुड आफ्टरनून. नाव सांगा. मान्यता. अच्छा, आणि तुझं काय नाव आहे बेटा? विशाल. विशाल. अच्छा, तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ समजले बेटा? थोडंफार तरी कोणता विषय समजला व्हिडिओ मधून? सायन्स. सायन्स. कोणता धडा समजलेला काय थोडंफार आठवते? नाव धड्याचं किंवा टॉपिकचं काय शिकवत होते त्या व्हिडिओ मध्ये मॅम? एखादा शब्द तरी ऍटलिस्ट ते जे बोलत होते ते थोडं तरी आठवतंय? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. इट्स ओके बेटा. तुम्हा दोघांना काय करायचंय 10वी नंतर? काय बनायचंय? कशात करिअर करायचंय? आर्मी. आर्मी मध्ये जायचंय. ओ ग्रेट. आणि तुला विशाल? पोलीस. ओके ग्रेट. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ओके ठीक आहे. मुलांना तुम्ही ना जाऊ शकता. आता आपण ना तुम्हाला लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवण्यात येतील, भाग 1 भाग 2 असे सगळ्या विषयाचे. मग त्याच्यानंतर मी 1-1.5 महिन्यानंतर तुमच्याशी भेटते आणि मग आपण तुम्हाला कदाचित मग सांगता येईल की कोणता व्हिडिओ बघितला, कोणता आवडला, कोणता खूप चांगला समजला, किंवा एखादा व्हिडिओ कोणता जो समजला नाही, हे आपण सगळं मग डिस्कस करू. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सो मच. बाय बेटा. बाय मॅम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मॅडम. सर तुम्ही दोघं पहिले आधी तुमचा परिचय करून द्या आणि तुम्ही कोणते विषय घेता आणि कोणत्या वर्गाचे क्लास टीचर आहात ते पण सांगा. माझं नाव सुभाष लांडे आणि मी इंग्रजी विषय घेतो 8वी 9वी 10वीला आणि मी 10वीचा वर्ग शिक्षक आहे. ओके ग्रेट. थँक्यू सुभाष सर. सर तुमचं नाव? माझे नाव विलास मडावी. मी 8वी 9वी 10वीला सायन्स घेतो. अच्छा, तुम्ही सायन्स. हो, आणि 9वीचे क्लास टीचर आहे. अच्छा, 9वीचे तुम्ही क्लास टीचर आहात. ओके ग्रेट. ह्या शाळेमध्ये तुम्हा दोघांना किती वर्ष झाले असतील? पहिलंच वर्ष आहे मॅडम आमचं दोघांचे. अच्छा, दोघांचं पण पहिलंच वर्ष आहे. तुमच्यापेक्षा आणखी सिनियर टीचर कोणी नाहीये मग प्रिन्सिपल सरांच्या व्यतिरिक्त? आहेत मॅडम, पण ते BRC ला गेलाय काय ऑफिशियल कामासाठी. अच्छा, बरं. ऍक्च्युली ना मला काही प्रश्न असे आहेत कदाचित तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील नाही. बरं बघूयात आपण. ठीक आहे, कोणी नाहीच आहे तर मग काही हरकत नाहीये. अच्छा सर, मला हे विचारायचं की आपण ह्या मुलांच्या व्हिडिओज दाखवल्या ऑनलाईन, तर आता त्यांनी तर मला सांगितलं की कम्प्युटरवरती दाखवण्यात आल्या, तर तो ऑब्व्हियसली त्यांना नसेल समजलं, कारण कम्प्युटरची स्क्रीन एवढीशी आणि समोर 30-40 मुलं, तर नाहीच त्यांना समजणार. ते कम्प्युटरचे एकदम जे समोर 2-3 विद्यार्थी असतील कदाचित थोडंफार त्यांनाच समजलं असेल. तर काय हरकत नाही,
आता जसं विद्यार्थी म्हणाले स्मार्ट टीव्ही आलाय, तर एकच स्मार्ट टीव्ही आलाय का? तो स्मार्ट टीव्ही नाही मॅडम, तो ऍक्च्युली स्मार्ट बोर्ड आहे. इट्स ओके. स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड, तर स्मार्ट बोर्ड मध्ये उलट स्मार्ट टीव्ही पेक्षा जास्त फंक्शन्स असतात, तर तो अजून जास्त चांगला आहे. नेटवर्क इश्यू आहे मॅडम. अजून सुरू नाही केलं. अच्छा, अजून सुरू नाही केलंय. सर शाळेमध्ये वायफाय नाहीये का? नाही ना मॅडम, नेटवर्कच नाही. ऍक्च्युली BSNLचं असते, परंतु लाईन नसली की मग प्रॉब्लेम येतो. आणि पावसाळ्यात तर भरपूरदा म्हणजे लाईनच नव्हती, बॅकअप काहीच नाही. अच्छा अच्छा. सर तुमच्या शाळेमध्ये जिओचं नेटवर्क नाही चालत आहे मोबाईलचं? जिओचं नाही चालत मॅडम, फक्त BSNL चालतंय. नाही, आता बघा जसं तुम्ही बहुतेक मोबाईल वरून जॉईन झाला आता की कम्प्युटर वरून? मोबाईल वरून झाला मॅडम. हा, मग हे मोबाईलचं जे नेटवर्क आहे ते कोणत्या कंपनीचे आहे? BSNL. अच्छा, इथे BSNLच चालते. अच्छा, मग हे मोबाईलचं हॉटस्पॉट कनेक्ट करून केलं तर? हॉटस्पॉट केलं तर मॅडम, हा जो नवीन स्मार्ट बोर्ड आलाय याचं तो लवकरच पूर्ण डेटा संपवून टाकत आहे. विदिन मिनिट, मिनिटा 2 मिनिटातच 1.5 GB डेटा. हा राईट आहे. ते BSNLचं काही अनलिमिटेड प्लॅन नाहीये, कारण BSNLचं तर अजून स्वस्त असेल. जसं आता जिओचं बघा, 5G नेटवर्क ज्या एरियामध्ये आहे ना, जिओचं 5G तर 349च्या प्लॅन मध्ये फुल फ्रीच आहे. आता माझं तर तेच चालू आहे. म्हणजे तुम्ही किती पण वापरा, किती पण डेटा वापरा, तर जिओचं जिथे 5G कव्हरेज आहे तिथे तर त्यांनी फ्रीच केलंय. 349चा रिचार्ज जर एकदा तुम्ही केला महिन्याचा तर असं काय BSNLचं जरा बघा. जिओचं आहे मॅडम, पण इथे जिओ चालत नाही. नाही, BSNL सर सगळ्यात ती गव्हर्नमेंटचीच काहीतरी कंपनी आहे ना, त्यांचे पण काहीतरी स्वस्तातले प्लॅन्स असतात. तर बघा, जोपर्यंत तुमचा वायफायचा इश्यू फिक्स नाही होत तोपर्यंत हे मोबाईलने जर रिचार्ज चांगला करून थोडंसं कॉन्ट्रीब्युट करून झालं तर मुलांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. सर मला सांगा, तुमची शाळा कितवी ते कितवी आहे? 6वी ते 10वी मॅडम. अच्छा, 6वी ते 10वीच आहे. मराठी मीडियम आहे? हा, मराठी मीडियम. ओके. सर 8वी ते 10वी मध्ये एखाद्या विषयासाठी शिक्षकच नाहीयेत असं काय आहे का? शिक्षकांचं शॉर्टेज आहे का तुमच्या शाळेत? मराठी विषयाचे शिक्षक नाहीत, एक शिक्षक नाहीत 8वी ते 10वीला. अच्छा, मराठी विषयासाठी शिक्षक नाहीयेत. ओके. आणि पहिले आता जी आपली पहिली 6माही संपली त्याच्यामध्ये पण सगळे टीचर्स होते मराठीला सोडून, मराठी व्यतिरिक्त? हा, मराठी व्यतिरिक्त सगळे शिक्षक होते आणि आम्ही मग मराठी पण स्वतः सगळ्यांमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करून कव्हर केला. अच्छा अच्छा अच्छा, बरं, ठीक आहे सर, ठीक आहे. सर मी ना आता काही 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगणार आहे, तर ते तुम्ही प्रिन्सिपल सरांबरोबर नक्की शेअर करा. बघा, पहिली एक गोष्ट ही चांगली झाली की आता तुमच्याकडे स्मार्ट बोर्ड आलाय. म्हणजे आपले जे उपक्रम आपला ह्याच संस्थेचाच नाही, पुढे जाऊन काहीही तुम्हाला ऑनलाईन जर मुलांसाठी करायचं असेल तर एक साधन तुमच्यासाठी उपलब्ध झालंय. तर वायफायचा किंवा आपला हे नेटवर्कचा इश्यू जर सॉल्व्ह झाला की तर मग अजूनच उत्कृष्ट होईल. आपण ना सर काय करणार आहे की ज्या शाळा आपले हे जे ऑनलाईन व्हिडिओज दाखवतात आहेत, आता तुमच्याकडे तरी फक्त मराठीचे टीचर्स नाहीयेत, काही काही शाळांमध्ये माहितीये सर मराठी किंवा हिंदीला सोडून बाकी कुठल्याच सब्जेक्टसाठी टीचर्स. मग अशा शाळांमध्ये तर ऑनलाईन व्हिडिओज दाखवलं तर बऱ्यापैकी खूप चांगली मदत होते. म्हणजे एक ऍटलिस्ट काहीतरी आहे हातामध्ये, दुसरा ऑप्शन अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तर ना ज्या शाळा आपला हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवतील आणि त्याचा परिणाम त्यांच्यातलेच काही विद्यार्थी त्यांच्या शाळेचे जे खूप चांगल्या मार्कांनी पास होते त्यांना सर आपण ना त्या विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप देणार आहोत, अजून लॅपटॉप प्रोव्हाइड करणार आहोत त्यांना. आणि एवढंच नाहीये, हे तर ह्या वर्षीसाठी झालं,
आता समजा से फॉर एक्झाम्पल तुमच्या शाळेतले काही काही विद्यार्थी 10वी मध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास आउट झाले, तर त्यांचं जे उच्च शिक्षण आहे ते चांगल्या ठिकाणी होईल. उच्च शिक्षण म्हणजे फक्त 11वी 12वी नाही, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जर त्यांना करायचं असेल तर ते एखाद्या चांगल्या कॉलेजमधून, युनिव्हर्सिटीमधून फ्रीमध्ये फक्त स्कॉलरशिपचाच यूज करून होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. प्लेसमेंट त्यांना जॉब, चांगल्या ठिकाणी जॉब लावून देण्यासाठी पण वेगवेगळ्या संस्थांबरोबर कोलॅबरेशन करत आहोत. तर म्हणजे आपला ऑलमोस्ट हा जो उपक्रम आहे ना सर, 5 ते 7 वर्षाचा आहे, म्हणजे एका विद्यार्थ्याबरोबर आहे आपला. पण तो रन करण्यासाठी ऍटलिस्ट आता सध्याचे आपले ऑनलाईन क्लासेस दाखवण्याचा उपक्रम चालू आहे, तो सुरू होणं सुरळीत खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या शाळेकडून बघा कसं होऊ शकतं. दुसरी मला हे सांगायचं होतं, हा उपक्रम आता कसा राबवायचा. जसं आता मी मुलांना पण एक्सप्लेन केलं, तुम्ही ऐकलं असेल, मुलांपैकीच मॉनिटर बनवा हवं तर. मी टीचर्सकडे ऑलरेडी खूप काम असतात आय नो, म्हणून जे स्मार्ट विद्यार्थी आहेत त्यांच्याच पैकी मॉनिटर बनवून ना त्यांना लाईव्हमध्ये व्हिडिओ बघायला सांगा. जसं की आज गुरुत्वाकर्षण धडा आहे, त्याचा आज भाग 1 बघितला 17 तारखेला, उद्या भाग 2 बघितला, परवा दिवशी भाग 3 बघितला, आणि त्याचा रेकॉर्ड त्यांना मेंटेन करायला सांगा. एखादी वही किंवा रजिस्टर दिलं तर हवं तर एकच रजिस्टर मध्ये 8वी 9वी 10वीचे 3 भाग आपण वेज फोल्ड करून बनवू शकतो. तर त्याच्यामध्ये रेकॉर्ड मेंटेन करते, प्रॉपरली डेट टाकून कोणता धड्याचा कोणता भाग बघितला ते लिहिलं तेवढंच बस, 3 कॉलम बनवून की बस आहे. तर त्याने काय होईल, एकतर मुलांना लाईनीमध्ये व्हिडिओज बघितल्यामुळे त्यांना व्यवस्थित समजेल, नाही तर मागे पुढे व्हिडिओज बघितल्यावरती ऑफकोर्स नाही समजणार ना. भाग 7वा बघितला डायरेक्टली, आधीचे कोणतेच भाग माहिती नाहीये, तर लिंकच नाही लागणार. खास करून आपले जे सायन्स आहे, गणित आहे, इतिहास आहे, असे जे विषय जे एकमेकांवरती त्यांचा जो आहे तो कंटेंट बेस्ड आहे, तर ते त्यांना नाही समजणार. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, कदाचित इंग्लिशमध्ये पण इव्हन एवढा नाही प्रॉब्लेम होणार, कारण त्यांचे धडे जे आहेत ते एका व्हिडिओमध्ये पूर्ण होऊन जातात. पण हा काही मोठे धडे असतील तर इंग्रजीचे त्याला 2-2 व्हिडिओज पण गेलेले आहेत. तर तेच तुम्हाला जरा चेक करावं लागेल की काय करायचंय. पण लाईनीमध्ये जेवढं बघितलं तेवढं बेस्ट आहे. आता जसं बघा सर, 10वीचा जो आपला सिलेबस आहे तो तर पूर्णच तुम्हाला दाखवायचा आहे, कारण पूर्ण पुस्तकच येतं है ना वर्षभराचं. पण आता 8वी 9वी साठी बघा, आत्ताच जस्ट आपण फ्रेश सिलेबस जो आत्ताच्या सत्राला त्यांना, आत्ताच्या ह्या सेकंड हाफ मध्ये त्यांना जो आहे तो गेल्या आठवड्यापासून आपले ऑनलाईन क्लासेस सुरू झाले 10 तारखेपासून. तर ते तुम्हाला जे आहे ते मिळून जातील. आत्ताचा जो त्यांचा फ्रेश वाला जो सिलेबस असेल, जसं से फॉर एक्झाम्पल सायन्स मध्ये जे आहे ते प्रकाशाचे परावर्तन शिकवायला त्यांना सुरुवात केलेली आहे. तसेच बाकी विषयाचे असतील. 9वी सांगितलं प्रकाशाचे परावर्तन हा वाला धडा. अच्छा, तर सर ही एक महत्वाची गोष्ट होती की हा उपक्रम जसं तुम्ही राबवताय त्याचा रेकॉर्ड प्लीज मेंटेन करा आणि लाईनीमध्ये व्हिडिओ मुलांना दाखवून द्या. नेटवर्क साठी काय होत असेल तर जरा बघा. मी स्वतः पण जरा चेक करते, मला जस्ट माहिती म्हणून की BSNL चे काय प्लॅन्स आहेत, कारण आमच्या इकडे तर BSNL चालतच नाही. अदरवाईज मला स्वतःला पण BSNL घ्यायचं होतं, कारण जिओच्या कंपॅरिझन में त्यावेळी त्याचे खूप स्वस्तातले प्लॅन्स होते आणि चांगला डेटा देत होतं BSNL, पण ते नेटवर्क इथे चालत नाही BSNLचं. तर हा सर, दुसरी गोष्ट, आपले जे मुलांचा डेटा कलेक्ट करण्यासाठी गुगल फॉर्म साठी बघा, मी वारंवार आपल्या ग्रुपमध्ये मेसेज टाकत होते, तर झाले तुमच्या बाजूने मुलांचे सगळे फॉर्म भरून डिटेल्स 8वी 9वी 10वीचे वर्गाचे? अच्छा, किती विद्यार्थी आहेत आपले 8वी 9वी 10वीला? 10वीला 29 आहे मॅडम, 29 फॉर्म भरलेले आहे. 8वीला 40 आहेत, 40 फॉर्म भरलेले आहेत. 9वीला 38 आहे, पूर्ण फॉर्म भरला. ओके ओके, ठीक आहे, चला हे खूप चांगलं. हा सर, काय ठीक आहे, एवढंच बोला. अच्छा ठीक आहे. सर मला सांगा, आपले झालं आता थोडेसे जनरल काही क्वेश्चन्स आहेत. आता हे सगळे आदिवासी मुलं आहेत? हो मॅडम. हा,
सगळे आदिवासी मुलं आहेत. आणि ह्यांचे पालक काय करतात? प्रामुख्याने कोणता व्यवसाय करतात? जास्तीत जास्त शेती करतात. शेतीनंतर मजुरी. शेती नाही तर मजुरी. जे मजुरी करतात त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी नाहीयेत? नाही. अच्छा, म्हणून ते दुसऱ्यांच्याकडे जाऊन मजुरी करतात. अच्छा, बरं. पण मला जेवढं माहितीये ते मजुरीवाले खूप कमी असतील है ना, कारण ह्यांना शासनानेच स्वतःहून काहीतरी जमिनी दिलेल्या होत्या. राईट राईट. अच्छा सर, आता हे अशा बॅकग्राऊंड मधून आलेले जे विद्यार्थी आहेत, तर 10वी झाल्यानंतर तसं तुमचा जास्त नसेल संपर्क राहत, तरी पण छोटस गाव असल्यामुळे बऱ्यापैकी माहिती पास ऑन होते. तर मग तुम्हाला जेवढी पण माहिती आहे त्यानुसार तुमचे किती विद्यार्थी, तुमच्या शाळेमधून पास आउट झालेले विद्यार्थी, असे किती विद्यार्थी असतील की त्यांनी 10वी 12वी तर केली, थोडस ग्रॅज्युएशनचं पण शिकले, पण कुठे काय जॉबचं होऊ नाही शिकलं, किंवा घरातली परिस्थिती अशी आहे की ज्याच्याकडून दुसरं काय वर्कआउट नाही झालं म्हणून ते शेतीकडे वळले, असे किती विद्यार्थी असतील? म्हणजे किती टक्के विद्यार्थी असतील जे शेतीच स्टिक करतात मग त्यांच्या आई वडिलांसारखं? 70% असेल मॅडम जवळपास. 70% असतील, म्हणजे बऱ्याच पैकी आहेत. ओके, ठीक आहे. सर, मुलींचं शिक्षण कसं आहे? इथले पालक मुलींना शिकवतात? शिकवतात मॅडम, पण ते ग्रॅज्युएशनच्या आधीच लग्न वगैरे करून टाकतात. हा, राईट राईट. नाही म्हणजे आधी की नाही मुला मुलींचा जास्त, तुम्ही माहितीच आहे तुम्हाला, मुला मुलींचा भेद केला जायचा, तर आधी तर मुलींना शिकवतच नव्हते, शाळेतच नाही पाठवायचे. तसं आता काही नाहीये ना? 12वी पर्यंत तर शिकवतात मुलींना, पुढे मग. हा, 12वी पर्यंत शिकवतात. मग हे मुली चांगलं करिअर करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या ह्या केसेस तर खूपच कमी असतील मग, है ना? कारण 12वी नंतर तर लग्न झाल्यानंतर मग काहीच पुढे शिकणार. आहेत मॅडम, 20-30% आहेत. अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. सर, मला सांगा, आपलं हे जे वसतिगृह आहे जिथे मुलं मुली राहतात, ती पक्क कन्स्ट्रक्शन केलेली बिल्डिंग आहे? ऍक्च्युली या शाळेला मॅडम बांधकाम झालेलं नाही, वर्ग खोल्यांमध्येच मुली राहतात. अच्छा, ओके. सर, किती जुनी शाळा आहे ही आपली? लोहारा. नाही म्हणजे शाळा किती जुनी आहे? जुनी आहेत मॅडम. एवढी जुनी शाळा असली तरी पण अजून वसतिगृहाचं कन्स्ट्रक्शन कोणी करून नाही दिलं? नाही मॅडम, आधी मदत बंद झाली होती त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं, पण आता मंजूर झालेली आहे. 2-4 वर्षात म्हणजे पूर्ण होईल. ओके. मग मुलं वर्गामध्ये मुली वर्गात राहतात, मुलं पण शाळेच्याच वर्गांमध्ये राहतात मग? मुलांना एक हॉल आहे मॅडम, MP हॉल जसा असते तसा हॉल आहे, त्यामध्ये मुलं राहतात, आणि मुली 2 वर्ग आम्ही मुलींच्या वसतिगृहासाठी दिले आहेत. अच्छा सर, मग टॉयलेटची वगैरे कशी व्यवस्था आहे? टॉयलेट आहेत मॅडम, टॉयलेट मुला मुलींना सेपरेट आहेत आणि सफिशियंट आहेत. सफिशियंट आहेत, चांगले क्लीन आहेत? हा, क्लीन आहेत आणि दररोजच क्लीन करतात. अच्छा अच्छा. आणि पिण्याचं स्वच्छ पाणी, लाईट वगैरे आहे मग त्यांना तिकडे? लाईट वगैरे आहे, परंतु तेच लाईट राहत नाही. ओके, लाईट पण जाते तुमच्या एरियामध्ये? सर, रोजच लाईट जाते? रोज पावसाळ्यात तर मॅडम रोजच जाते, 3-4 दिवस येतच नाही गेली की, कारण इथे जंगल भाग आहे, पाऊस झाड वगैरे पडलं खांबावर वगैरे तर मग त्यामुळे प्रॉब्लेम होतात. मॅक्झिमम वेळेस झाडच पडतात. अच्छा, आता बघा शाळा परत सुरू झाल्या, ज्यावेळी पाऊस थांबलाय, आता पण रोज जाते लाईट? हा, लाईट जाते मॅडम, पण येऊन जाते, मग 2-4 तासात येऊन जाते. अच्छा, शाळेमध्ये काही इन्व्हर्टरची वगैरे सुविधा आहे? इन्व्हर्टर नाही मॅडम. इन्व्हर्टर नाहीये, ओके. सोलार पॅनल्स वगैरे पण नाहीयेत? नाहीत. ओके, म्हणजे लाईट गेली की दुसरा काही ऑप्शन नाहीच आहे तुमच्याकडे त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह?
अच्छा अच्छा. सर आपला ह्या शाळेचा जो आहे 10वीचा रिझल्ट कसा लागलेला लागला ना मॅडम. ह्या वर्षीचा? किती टक्के होता 10वीचा रिझल्ट? मागच्या वर्षीचा बोर्डाचा रिझल्ट. हो, बोर्डाचा रिझल्ट. बोर्डामध्ये मॅडम 2 विद्यार्थी फेल झाले होते. अच्छा. हम्म. किती पैकी? 38 पैकी 2 झाले होते मॅडम. 92 पॉईंट अच्छा. समथिंग. हा, राईट राईट, ग्रेट. तरी पण म्हणजे नॉट बॅड. आणि पहिला जो टॉपर आहे त्याचे किती टक्के होते? 72 होते मॅडम. अच्छा, 72 होते. सर तुम्ही मागच्या वर्षीचा रेकॉर्ड तर आपल्या प्रत्येक शाळेमध्ये लावलेलाच असतो. त्यानुसार कुठल्या वर्षी मुलं जो टॉपर आहे 10वीचा तो असं 80, 85, 90 अशा घरामध्ये गेलाय कधी ह्या लेवल वरती? नाही आहे, कल्पना नाही. बरोबर. कल्पना नाही मॅडम, पण ते 80च्या जवळपास राहतात. 70 ते 80च्या पुढे तर जाणार शक्यता कमी 80 आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. अच्छा सर, माझे मग हेच ऍक्च्युअली जनरल क्वेश्चन्स होते. अच्छा, अजून एक गोष्ट सांगायची ही राहिली की आपण ना ह्या महिन्यापासून, नोव्हेंबर पासून महिन्यातून फक्त एकदा जनरल टॉपिक्स वरती पण क्लासेस घेणार आहोत. जसे की सायबर सिक्युरिटी काय असते, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, मुलांचं थोडंसं करिअर काउन्सिलिंग, 10वी 12वी नंतर काय काय करिअरचे ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर असे काही जनरल टॉपिक्स वरती आपण ना एक सेशन घेणार आहे महिन्यातून फक्त एकदा. तर तुमच्या शाळेला जर जमलं तर लाईव्ह जॉईन झालं तर बरं होईल. आणि समजा हेच नेटवर्क इश्यू, लाईट नाहीये, अशा काही रिझनमुळे जर समजा नाहीच जमलं तर ते तुम्ही त्यांना डाउनलोड करून नंतर ऑनलाईन व्हिडिओ नक्की दाखवा, ही माझी तुम्हाला जरा रिक्वेस्ट होती. बिलकुल मॅडम, आम्ही लाईव्ह राहण्याचा प्रयत्न करू जर लाईन आणि नेटवर्क इश्यू नाही राहिला तर. नाहीतर मग आम्ही रेकॉर्डिंग तर दाखवतोच. हा सर, आता सध्या तुम्ही जे कम्प्युटरवर जर काय होईना दाखवले ते मग तेवढा नेटवर्क इश्यू आहे तर तुम्ही डाउनलोड करून दाखवलं त्यांना? आतापर्यंत तर मॅडम डाउनलोड करूनच दाखवत होतो युट्यूब वरून. डाउनलोड युट्यूब वरूनच तो जो 3 डॉट वर क्लिक करून जो डाउनलोड वाला ऑप्शन आहे तो? हा मॅडम. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. सर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का? हा मॅडम. अच्छा, मी तुम्हाला तरी पण नाही ते लिंक टाकून ठेवते ठीक आहे. आपल्या चॅनलमध्ये. चेक करा ना एकदा तुम्ही डाउनलोड केले का सबस्क्राईब. जर नसेल केलं तर करून घ्या. मग आपण काय करू, हा तुम्ही आता केलं तरी चालेल बोलता बोलता, ते काही मीटिंग डिस्कनेक्ट नाही होणार. सर आपलं ना आता काय करूयात की मी तुम्हाला जवळजवळ दीड ते 2 महिन्याचा टायमिंग देते. तोपर्यंत कदाचित तुमचं स्मार्ट बोर्ड पण तुम्हाला वापरता येईल, म्हणजे नेटवर्क इश्यू जर सॉल्व्ह झाला तर. आणि मग बघा मुलांना तुम्ही कसे व्हिडिओज दाखवू शकता. स्पेशली ऍटलिस्ट मराठीचा जो तुमच्याकडे टीचर नाहीये, मराठीचे तरी दाखवले तरी पण पुरेसे आहे, पण ऍटलिस्ट त्यांना काहीतरी व्हिडिओज जर दाखवण्यात आले तर बरं होईल. आणि मग त्याच्यानंतर ना मग मी मुलांशी एकदा भेटेल आणि त्यांचा फीडबॅक घेईल. कारण आता मोठी स्क्रीन आहे ना, आता मोठ्या स्क्रीनवर त्यांना चांगलं समजेल, कम्प्युटरच्या समोर त्यांना नसेल समजलं, लक्ष पण नाही लागू शकत ना, कारण काय दिसतच नाही. तर मग मुलं इकडे तिकडेच बघणार, त्यांचं लक्ष देऊन ते नाही बघू शकत. मग मी त्यावेळी फक्त मुलांनाच भेटेल आणि मुलांचाच फक्त फीडबॅक घेईल की आता मोठ्या स्क्रीनवर लाईनीमध्ये व्हिडिओज बघितल्यावरती त्यांना किती समजतंय. ठीक आहे, चालेल सर. मला एक फक्त आता लास्ट सांगा की शाळा रन करताना हे जे लाईटचा इश्यू आहे, नेटवर्कचा इश्यू आहे, किंवा आतापर्यंत पक्क कन्स्ट्रक्शन असलेली राहण्यासाठी मुलांना बिल्डिंग नव्हती, ह्या 3 प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रॉब्लेम येतात तुम्हाला शाळा रन करताना? ऑफकोर्स म्हणजे येतच असतील, पण ते काय आहेत? काय सांगू मॅडम, विद्यार्थी एकदा सुट्टीवर गेल्यानंतर लवकर येत नाहीत. आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या गावाला जाऊन 2-2, 3-3 विजिट झाल्या, परंतु उपस्थिती लवकर वाढत नाहीत. म्हणजे त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम असतात, जसे शेतीचे कामं असतात हे वगैरे असते. तो एक आमच्याकडे थोडा मोठा इश्यू आहे.
हा ऍक्च्युली ना जवळजवळ 99% स्कूलनी जेवढ्या सगळ्यांची आता जसं मी तुमच्याशी भेटते बऱ्याच स्कूल बरोबर मीटिंग झाली माझी. ऑगस्ट पासून असं चालूच आहे इंडिव्हिज्युअल स्कूल्सला पण भेटायची मीटिंग. तर त्यांनी पण हेच सांगितलं की पेरेंट्स जे आहेत मुलांना घेऊन जातात लवकर आणून देत नाहीत. ठीक आहे, आता बघूयात ते आता ते पेरेंट्सलाच थोडंसं कन्व्हिन्स करावं लागेल. हे म्हणून ना आपण असं ऑनलाईन म्हणा किंवा आणखी काही काही असे वेगवेगळे थोडेसे अजून इंटरेस्टिंग उपक्रम राबवल्यावरती ज्यावेळी मुलांना कळेल की अरे मी जर शाळेत नाही गेलं तर माझ्याकडून ही एवढी छानशी गोष्ट मिस होणार आहे, तर कदाचित तेच पेरेंट्सला इन्सिस्ट करतील मला शाळेत पाठवा म्हणून. असंच काहीतरी करून पेरेंट्सला पण थोडंसं जागृत करून आपल्याला त्याच्यासाठी डील करावं लागेल. आता आलेत तुमचे सगळे विद्यार्थी माघारी? आता झालं एक सगळे नाही. का सगळे नाहीत मॅडम, 60% आले. 2 आठवडे झाले तरी पण 60% आलेत. आम्ही प्रत्येकाच्या गावाला ठीक. मॅडम 2-2, 3-3 विजिट झाल्या. आम्ही स्वतः आणायला गेलो, परंतु पालक पाठवायला तयार नाही. त्यांची शेतीची कामं झाल्याशिवाय पाठवत नाही म्हटलं. हो, त्यांना हेल्पिंग हँड्स हवेत त्याच्यामुळे. ठीक आहे सर, काही आता ज्या काही गोष्टी आपल्या हातातच नाहीयेत, आपण जेवढं करू शकतो तेवढं तर तुम्ही करताय. ठीक आहे, आपण ना मग काय करूया 1.5-2 महिन्यानंतर ना परत भेटूया. बघा कसं होतंय हे नेटवर्क वगैरे. आणि मी जे सांगितलं की आपण तो उपक्रम जो राबवतोय त्याचा मुलांना शाळेला काय फायदा होणार आहे ते नक्की जे आहे तुमचे मुख्याध्यापकांना सांगा. हा, एक गोष्ट सांगायची राहिली सर, फक्त मुलांसाठीच आपला हा प्लॅन नाहीये बरं का. ज्या शाळा आम्हाला खूप सपोर्ट करून, कारण ऑन ग्राउंड तर तुम्हीच काम करताय, तर ज्या शाळा हा खूप व्यवस्थितप्रमे उपक्रम राबवतील, त्यांचे विद्यार्थी खूप उज्ज्वल असं यश मिळवतील, त्या शाळेंना पण आपण ना एक अप्रिसिएशन म्हणून किंवा सन्मान म्हणून काहीतरी देण्याचा प्लॅन करतो. तर टीचर्स ठीक आहे, चालेल सर. मग आपण आजची मीटिंग इथे संपूयात. आपण मग आता 1.5-2 महिन्यानंतर परत कनेक्ट होऊ, ज्यावेळी तुम्ही व्हिडिओज त्यांना दाखवू शकाल प्रॉपरली स्मार्ट बोर्ड वरती. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू.